नमस्कार. चला आज एका अशा प्रवासाला निघूया जिथे एका व्लॉगरनं कोकणातल्या एका लपलेल्या बेटावर चक्क 24 तास घालवलेत. ही फक्त एक ॲडव्हेंचरची गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे स्वप्न पूर्ण करण्याची, निसर्गाची काही रहस्य उलगडण्याची आणि एका खऱ्या स्थानिक हिरोला भेटण्याची. तर मग सुरू करूया या अविस्मरणीय प्रवासाची गोष्ट आपल्या स्लाइड्समधून. बघा, प्रत्येक प्रवासाची सुरुवात होते ती एका स्वप्नापासून. ह्या व्लॉगरची पण अशीच दोन स्वप्न होती. एक म्हणजे समुद्राच्या काठावर मस्त कॅम्पिंग करायचं आणि दुसरं म्हणजे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या एखाद्या बेटावर एक रात्र काढायची. आणि कमाल म्हणजे त्याला एक अशी जागा सापडली ना जिथे ही दोन्ही स्वप्न एकदम एकत्र पूर्ण होणार होती. तर हा प्रवास आहे त्या स्वप्नांच्या पूर्ततेचा. तर पहिला टप्पा, कोकणातील 2 स्वप्न. ही फक्त एक सहल नव्हती, तर एका मोठ्या साहसी मोहिमेची ही सुरुवात होती. आता दुसरा थांबा आहे आचरा. हे एक असं गाव आहे ना जिथे इतिहास आणि निसर्ग यांचा एक खूप सुंदर मिलाप आपल्याला बघायला मिळतो. आचरा गावातलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हे प्राचीन शिवमंदिर. हे फक्त एक मंदिर नाहीये, तर जणू या भागाचा आत्माच आहे, जिथे इतिहास आणि श्रद्धा दोन्ही एकत्र येतात. विचार करा जरा, हे मंदिर तब्बल 1200 वर्षांपेक्षाही जास्त जुनं आहे. म्हणजे पेशव्यांच्या काळापासून ते आजपर्यंत कितीतरी पिढ्यांनी इथे प्रार्थना केली असेल, नाही का? हे खरं तर कोकणच्या इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. आता आपण वळूया आचरा बीचकडे. हा फक्त 9 किलोमीटर लांब, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा नाहीये, तर हे ऑलिव्ह रिडले कासवांचं घर आहे. ही जी दुर्मिळ कासवं आहेत ना, ती अंडी घालण्यासाठी खास इथे येतात, ज्यामुळे या जागेचं महत्त्व आणखीनच वाढतं. तिसरा आणि सगळ्यात रोमांचक टप्पा, जांभळूल. निसर्गाचा खरा खजिना. हे एक असं अनोखं बेट आहे जिथे निसर्गाचा चमत्कार आणि माणसाची कल्पकता दोन्ही एकत्र नांदताना दिसतात. हे बेट म्हणजे आश्चर्याचा खजिनाच आहे. म्हणजे बघा, चारही बाजूंनी खारं पाणी, पण तरीही इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पण खरी कमाल आहे ती इथल्या खेकड्यांच्या शेतीची. पिंजऱ्यात खेकडे वाढवण्याची ही अनोखी पद्धत केवळ पाहण्यासारखी नाहीये, तर स्थानिकांसाठी रोजगाराचं एक महत्त्वाचं साधन आहे. इथले खेकडे किती ताकदवान असतील याचा अंदाज या एका वाक्यावरून येतो. विचार करा, या खेकड्यांना हाताळणं हे किती कौशल्याचं आणि धाडसाचं काम असेल. आता नर आणि मादी खेकड्यातला फरक ओळखायचा कसा, हा पण एक प्रश्नच आहे. तर तिथल्या गाईडने एक सोपी आयडिया सांगितली. नर खेकडा जो असतो ना, त्याचे नांगे एकदम मोठे असतात, पण गंमत म्हणजे मादी खेकडी स्वभावाने जास्त ॲग्रेसिव्ह असते. आहे की नाही निसर्गाची किमया? चला आता चौथ्या टप्प्यात जाऊया, कांदळवनाचं रहस्य. आता आपण तब्बल 650 एकरांवर पसरलेल्या एका अद्भुत जंगल सफारीवर निघालो आहोत. कांदळवन म्हणजे काय, यालाच इंग्रजीमध्ये मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतात. हे एक असं जंगल आहे जे खाऱ्या पाण्यात वाढतं आणि या पाण्याच्या मधून कयाक किंवा बोटीने जाणं हा एक खरंच अविस्मरणीय अनुभव असतो. पण एक प्रश्न पडतो की या कांदळवनांना किनाऱ्याची संरक्षक भिंत असं का बरं म्हणत असतील? चला याचं उत्तर शोधूया. ह्या झाडांमध्ये ना 3 मोठे शक्ती आहेत. पहिली, ही झाडं त्सुनामी आणि वादळांपासून किनाऱ्याचं संरक्षण करतात. दुसरी, ही इतर झाडांपेक्षा खूप जास्त ऑक्सिजन तयार करतात. आणि तिसरी शक्ती ऐकून तर आपण आश्चर्यचकितच व्हाल. आणि ती तिसरी शक्ती म्हणजे गटेशन नावाची एक नैसर्गिक प्रक्रिया. म्हणजे काय होतं, तर ही झाडं त्यांच्या पानांमधून जास्तीचं मीठ बाहेर टाकतात. मग हे मीठ उन्हाने सुकतं, त्याचे खडे बनतात आणि ते खाण्यालायक असतं. विचार करा जरा, झाडं चक्क मीठ तयार करतायत. कमालच आहे. आता येतोय 5वा टप्पा, बेटावर एक रात्र. आता तो क्षण आलाय ज्यासाठी हा सगळा प्रवास सुरू झाला होता, स्वप्नपूर्तीचा क्षण. कॅम्पसाईटपर्यंतचा रस्ताही एखाद्या स्वप्नासारखाच होता. फक्त 7 मिनिटांचा हा ट्रेक. वाटेत करवंद आणि बोरं खात एका सुंदर लपलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्याचा अनुभव काही वेगळाच होता. आणि मग समोर जो नजारा दिसला, खतरनाक का नजारा आहे, हे शब्द त्या सूर्यास्ताच्या सौंदर्याचं वर्णन करायला पुरेसे आहेत. तो क्षण शब्दात मांडणं खरंच खूप कठीण आहे. पण अशा सुंदर ठिकाणी रात्र काढणं हे काही सोपं नव्हतं. ते एका सर्व्हायव्हल चॅलेंजपेक्षा कमी नव्हतं. सूर्यास्ताच्या आधी तंबू लावणं, रात्रीच्या जेवणासाठी आणि प्रकाशासाठी शेकोटी पेटवणं आणि त्यावर ताजे मासे भाजणं, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असाच होता. आता येतोय 6वा आणि शेवटचा टप्पा, स्थानिक वारसा. हा प्रवास फक्त एका व्यक्तीच्या साहसापुरता मर्यादित नाहीये, तर यामागे खूप मोठी गोष्ट दडलेली आहे. या संपूर्ण अनुभवामागचा खरा हिरो आहे एकनाथ. शहरातल्या नोकरीच्या मागे न लागता त्याने स्वतःच्या गावात पर्यटनातून रोजगार निर्माण केला आणि कोकणची संस्कृती जपण्याचा निर्णय घेतला. एकनाथने सुरू केलेले उपक्रम बघा,
कांदळवन सफारी, खेकड्यांची शेती, समुद्रकिनारी कॅम्पिंग यातून तो केवळ पर्यटकांना एक वेगळा अनुभव देत नाहीये, तर गावातील तरुणांना रोजगारही देतोय आणि कोकणचा नैसर्गिक वारसाही जपतोय. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपला प्रवास केवळ आपली वैयक्तिक स्वप्न पूर्ण करणारा न राहता स्थानिक संस्कृती आणि लोकांना सक्षम कसा करू शकतो यावर खरंच विचार करायला हवा. हा प्रवास आपल्याला हीच एक मोठी शिकवण देतो.